छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय परिचारकांचं आंदोलन सुरू झालंय। राज्यातील सरकारी, निमसरकारी तसंच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता बेमुदत संप पुकारलेला आहे। 15 महिन्यांमध्ये 7 वेळा आंदोलन करूनही चर्चेला वेळ न दिल्यानं संताप व्यक्त केला जातोय। जुनी पेन्शन योजना लागू करणं, कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमितीकरण करणं, रिक्त पदं लवकरात लवकर भरणं, आरोग्य विमा योजना लागू करणं अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। तर शिक्षक धोरणांवर पुनर्विचार करण्याची देखील मागणी करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय परिचारकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शासकीय परिचारिकांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। तर राज्यातील सरकारी, निमसरकारी तसंच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेमुदत संप पुकारलेला आहे। 15 महिन्यामध्ये 7 वेळा आंदोलन करून देखील चर्चेला वेळ न दिल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय। जुनी पेन्शन योजना लागू करणं, कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमितीकरण करणं, रिक्त पदे भरणं, यासोबतच आरोग्य विमा योजना लागू करणं अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आता हे सगळे कर्मचारी आंदोलन करतात आहे। शिक्षक धोरणांवर पुनर्विचार करण्याची देखील मागणी करण्यात आली। तर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय परिचारकांनी देखील आता आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे। आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय परिचारकांनी देखील आता आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये सचिन बडे आमचे प्रतिनिधी जोडले जातात। सचिन, गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहे। सरकारसोबत सातत्यानं चर्चा केली, निवेदन देण्यात आले, मात्र कोणताही तोडगा निघाला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं या सगळ्या आंदोलकांसोबत चर्चा सुद्धा केली नाही आणि त्यानंतर मात्र आता संपाचं हत्यार उगारल्याचं पाहायला मिळत आहे। रुग्णांना महत्त्वाची सेवा देणाऱ्या परिचारिकांनी आता या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयामध्ये कार्य करणाऱ्या, कर्तव्य बजावणाऱ्या या परिचारिकांचं आंदोलन आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता या परिचारिकांनी एकत्रित येत आता आंदोलनाची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे, कारण अनेक वेळा त्यांनी आंदोलनं केलेली आहेत। मग त्यांची जुनी पेन्शन योजना असेल व त्यासोबतच इतर ज्या मागण्या आहेत त्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीयेत। त्यामुळे त्यांनी ह्या पावित्र्य घेत या ठिकाणी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र महत्त्वाच्या सेवा संदर्भातही अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय, कारण अनेक वेळा आंदोलनं झाली, मोर्चे झाले, मात्र मागणी जी आहे ती पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे अखेर या महिलांनी, या परिचारिकांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला। यामध्ये मेल स्टाफ आहे, फिमेल स्टाफ आहे, दोघंही यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि संपामध्ये सहभागी होत यांनी आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, जोपर्यंत दिलासा मिळत नाही, तोपर्यंत मागं न हटण्याचा। तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांची भूमिका आणि काय त्यांची भावना आहे, कारण छत्रपती संभाजीनगरमधील या परिचारिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। तर काय सांगाल, का तुम्ही सहभागी होताय, का आंदोलन करताय? आमची वर्षानुवर्षाची ही मागणी आहे की जुनी पेन्शन 2005 ला जुनी पेन्शन बंद झाली, तेव्हापासून जुन्या पेन्शनसाठी आम्ही वारंवार निवेदनं दिलेली आहे, वारंवार ते शासनाला चर्चा मागितलेली आहे, पण अजूनपर्यंत इतकी दिवस जाऊनही शासनाने चर्चेला वेळ दिलेला नाही। आणि जुनी पेन्शन ही जिव्हाळ्याची मागणी आहे, कारण म्हातारपणी त्या पेन्शनवरच आम्हाला आमची मुलं किंवा जे कोणी आहे ते पैशाकडे बघून आम्हाला सांभाळतात, पण शासनाने मोठा आधार असतो का जुनी पेन्शन? या ठिकाणी अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। एक महत्त्वाचं म्हणजे ताई, काय सांगाल, तुम्ही ही निर्णय घेताय, कुठेतरी काम बंद करण्याचा निर्णय घेताय म्हणा किंवा आंदोलन करताय, नेमकं का? शासनाला 1.5 वर्ष झालं चर्चेसाठी अनेक प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही आहोत, परंतु शासनाने चर्चेला वेळ दिला नाही। चर्चेमधून प्रश्न सुटले असते, पण शासनाला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही। सगळ्या योजना शासनाने जे नवीन काढतात त्या सगळे कर्मचारी तळागाळापर्यंत पोहोचवतात। मग आपल्याच शासन हे आमचं मायबाप आहे। शासनाने जर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं, विशेष म्हणजे जुनी पेन्शन योजना, त्याच्यासाठी परंतु रुग्णसेवेवर कुठेतरी परिणाम होतोय, त्यांना त्रास होतो, त्याचं काय? रुग्णसेवेवर परिणाम होतो, रुग्णांना त्रास होतो, हे आम्हाला पण माहिती आहे। जसं रुग्णसेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे, तसं रुग्णसेवेवरती परिणाम होऊ नये, कर्मचाऱ्याने संपात जाऊ नये, ही शासनाची खूप मोठी जबाबदारी। बरं, हे पाहतो आपण याआधी सुद्धा यांनी बऱ्याचदा त्यांना म्हणजे सरकारला
अल्टिमेटम दिलेला होता, सूचना केलेल्या होत्या, मात्र तरी सुद्धा सरकारचं आमच्याकडे लक्ष नाहीये. त्यामुळे आता सरकारचीच भूमिका आहे, जसं आम्ही कर्तव्य करत असताना रुग्णांचा विचार करतो तसाच सरकारनं देखील रुग्णांचा विचार करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी अट घालत या ठिकाणी परिचारिकांनी आता सरकारला धारेवर धरलेला आहे. शुभम. अगदी सचिन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.